आज 17 नोव्हेंबर तारखेनुसार माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचा स्मृती दिन। सामान्य शिवसैनिकच काय तर सगळेच नेते पदाधिकारी शिवतीर्थावरच्या साहेबांच्या स्मृतीस्थळी वंदन करायला जात असतात। आजच्या दिवशी हा शिरस्ताच आहे। काल याच स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला माननीय मुख्यमंत्री या समाधीस्थळी आले आणि बाळासाहेबांच्या स्मृतींना वंदन करून गेले। त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांची गर्दी होती, पण या गर्दीत दोन्ही गटाचे लोक सामील होते लक्षात घ्यायला, आणि ते लक्षात यायला बराच वेळ निघून गेला होता। मुख्यमंत्र्यांचा ताफा शिवतीर्थावरून निघाला आणि अचानक गर्दीतल्या उभाटा गटाच्या लोकांनी घोषणा द्यायला सुरुवात केली। त्यांच्या घोषणा वाढल्या जेव्हा पार्कात सेना नेते अनिल परब आणि अनिल देसाई आले। हे दोघेही सेना भवनातच बसलेले होते। शिंदे पार्कातून निघाल्याचं पाहून ते इथं हजर झाले। मुंबऱ्याच्या घटनेनंतर एक नवा ट्रेंड पाहायला मिळतोय सध्या। सेनेत कारकुनी करणारे हे दोन नेते शिवसेना स्टाईलने रस्त्यावर उतरून जी काही आंदोलनं केली जातात त्या आंदोलनात उतरण्याचा प्रयत्न करत आहेत। होय, अनिल परब काय किंवा अनिल देसाई काय हे शिवसेनेचे बॅकरूम बॉईज आहेत। हातात पेन पेपर घेऊन आकडेमोड करणारे बॅकरूम बॉईज। या दोघांनाही अलीकडे राडा संस्कृतीत गर्दीला भिडण्यात मजा यायला लागलेली आहे असं दिसतंय एकंदर। कालही हे दोघे पोलिसांच्या सुरक्षेत उगाचच रेटारेटी करत होते। मुंबऱ्यालाही स्वतःला सेफ आहोत ना हे कन्फर्म करून घेतल्यानंतर हे दोघे पोलिसांना दटावत होते। असो, या दोघांच्या बदललेल्या नव्या भूमिकेबद्दल मी नंतर पुन्हा कधीतरी सविस्तर बोलेन, पण आज माननीय बाळासाहेबांच्या समाधीस्थळासमोर त्यांच्याच शिवसैनिकांनी एकमेकांचा केलेला उद्धार हा त्याच बाळासाहेबांच्या आत्म्याला क्लेश देऊन गेला असणार हे नक्की। नीम का पत्ता कडवा आहे, पुढचं मी बोलत नाही। ही घोषणा उभाटा गटाच्या सैनिकांनी दिली आणि मग शिंदेंच्या सैनिकांना राग येणं स्वाभाविक होतं। गद्दार गद्दार, 50 खोके, एकदम ओके, या घोषणाही सुरुवातीला दिल्या गेल्या। पण राज्याचा मुख्यमंत्री जो तुमच्यातलाच एक सैनिक आहे, भले तो आज ठाकरे गटात नसेल, पण त्याला ही कुठली संस्कृती आहे? त्या नौटंकीच्या रेटारेटीत समाधीस्थळाला लावलेल्या सुशोभीकरणासाठी लावलेल्या स्टीलच्या बॅरिकेड्सही तुटल्या। ज्या फुलझाडांच्या बागेत पाय ठेवायला तिथला माळी दबकतो त्या बागेला हे शिवसैनिक, यांना शिवसैनिक म्हणायचं तरी कसं? हे जे कोण होते ना ते पायदळीत उडवत होते। आपसातल्या राजकीय वैमनस्यापोटी स्वर्गीय बाळासाहेबांच्या पवित्र समाधीला काल त्यांच्याच शिवसैनिकांनी पायदळीत उडवत अपवित्र केलं। यातला एक गट काहीसा आक्रमक तर दुसरा उत्तर देणारा वाटला मला। त्यांच्याकडे संख्याही कमी होती, त्यामुळे असावं कदाचित, कारण ही घटना घडली म्हणजे सीएम आले हे कळलं आणि दोन्ही बाजूचे लोक जमायला सुरुवात झाली। सीएम निघून गेले आणि काहींनी लागलीच या समाधीला गोमूत्र शिंपडून पाण्यानं धुण्याची तयारी सुरू केली। मागच्या वर्षी उभाटा गटानं असाच प्रकार केला होता। आता पुन्हा हे होऊ नये यासाठी स्थानिक आमदार सदा सरवणकर, नरेश मस्के, शीतल म्हात्रे या नेत्यांनी मुद्दाम तिथेच थांबण्याचं ठरवलं। पण त्यांना पाहून चेकाळलेले उभाटा सैनिक मात्र जोरदार घोषणाबाजी करू लागले। दोन्ही गट एकमेकांना भिडले, पण ही सैनिकांची खरीखोरी भिडंत नव्हती। अस्सल राडे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेत, अनुभवले कसे असतात। शिवसैनिक कसा नडतो, कसा भिडतो। काल या ठिकाणी मीडियाचे कॅमेरे तैनात होते, अँगल लावून होते, तर थोडेफार पोलीसही होते। त्यामुळे कोणालाही जास्त आताताईपणा करता आला नाही। ज्यांनी केलं आहे ते चॅनेलच्या कॅमेऱ्याने टिपलेलं आहे। काल रात्री उशिरा हे सारं महाराष्ट्रातल्याच काय जगभरातल्या मराठी माणसांनी पाहिलेलं जे काही घडलं ते। मराठी माणसाच्या न्यायी हक्कांसाठी लढलेल्या शिवसेना प्रमुखांच्या समाधीस्थळावर त्यांच्याच, त्यांना शिवसैनिक म्हणायचं का हा परत प्रश्न आहे, त्यांच्याच शिवसैनिकांनी एकमेकांना भिडावं हे ज्या कोण्या मास्टर माइंडच्या डोक्यात आणि मनात घोळत होतं तो काल प्रचंड खुश झाला असेल, ज्यांनी ही काडी लावली शिवसेनेत, 2 तुकडे केलेत शिवसेनेचे। पण माझ्यासारखा सामान्य मराठी माणूस बाळासाहेबांचं शिवसैनिक प्रचंड व्यथित झालाय। आपल्या साहेबांचं स्मृतीस्थळ आपल्याच पायदळीत उडवलं जातंय, बॅरिकेड्स तुटतायत। एवढं वाईट होण्यामागची तिथल्या शिवसैनिकांची नेमकी मनोभूमिका काय असेल हेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे पुढच्या काही मिनिटात। तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा कार्डिजीने। मित्रांनो नमस्कार। काल जे घडलं ते अशोभनीय होतंच, पण हे का घडलं? हे सगळं घडत असताना उभाटा गटाच्या काही महिला नेत्यांना तातडीनं फोन करून कोणी बोलावून घेतलं? वरळीतून आमदार सुनील शिंदे त्यांचा फौजफाटा घेऊन कसे काय बरं आले? आणि या महिला नेत्यांनी मीडियाला बाईट देताना जी विपर्यस्त विधानं केली त्यावरही आपण नजर टाकली पाहिजे। दादरमध्ये आता उभाटा गटाकडे मॅनपॉवर उरलेली नाही असंच दिसतं।
कारण आमदार सुनील शिंदेंची ताकद आता सतत वापरली जाताना दिसते. दुसरं म्हणजे आपल्या किशोरीताई पेडणेकर, त्यांना नेमकं काय झालं हे माहीत होण्याआधी त्यांनी सगळं बिल शीतल म्हात्रेंवर पाडलं. शीतल म्हात्रे सगळ्यांच्या अंगावर धावून गेल्या म्हणून झालं असं हे सगळं, आपलं पेडणेकर ताई म्हणत होते. पण हा राडा जनता घरी लाईव्ह पाहत होती की रात्री. त्यानंतर 4 तास हाच विषय सगळ्या चॅनलवर सतत दाखवला जात होता. त्यात दिसतंय सगळं. शीतल म्हात्रे कुठे उभ्या होत्या, कोण कुणाच्या अंगावर जात होतं. आज जेव्हा बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचे 2 तुकडे झालेले आहेत, तेव्हा जसं नाव पक्षचिन्ह वाटलं गेले तसंच बाळासाहेबांचंही वाटप करणं शक्य नाही ना. तेव्हा जे आम्ही बाळासाहेबांच्या विचारांवर चालतो असा दावा करतात ते बाळासाहेबांना अभिवादन करायला येणारच स्मृतीस्थळावर. मग विशाखा राऊतांसारख्या दादरकर नेत्या असं कसं काय म्हणू शकतात की ठाण्यावरून बोरिवलीवरून हे लोक इथे येतातच कशाला आणि दादरचं वातावरण दूषित करतातच कशाला. विशाखाताईंनी बहुधा नीट पाहिलं नसावं. त्या गर्दीत ठाण्याचे नरेश मस्के आणि बोरिवलीच्या शीतल म्हात्रे वगळल्या तर जी गर्दी होती ती सदा सरवणकर आणि समाधान सरवणकर यांच्या कार्यकर्त्यांची गर्दी होती. याच्यापूर्वी सुद्धा अनेकदा आपण बघितलं लोकांनी यायचं, ठाण्यामधनं लोकांनी यायचं आणि आमचं दादरचं वातावरण खराब करायचंय. कितपत योग्य आहे तुम्ही मला सांगा. काय यायचं त्यांनी इकडे दादरमध्ये? मी असं म्हणत नाही की येऊ नये, खराब करण्यासाठीच वातावरण ते लोक आले. कोणी बोरिवलीत नाही तर कोणी ठाण्यात नाही येतं आणि इकडे येऊन आम्हाला सांगतं हे करा ते करा. हे चालेल का? हे योग्य आहे का? जे मूळचे दादरकरच होते, जे कार्यकर्ते तुमच्या निवडणुकांमध्येही झेंडे घेऊन फिरलेत कधी काळी, त्यांना 1.5 वर्षात ओळखेनासे झालेत तुम्ही. म्हणजे 1.5 वर्षात या कार्यकर्त्यांना ओळखेनासे झाले ते लोक. मग इतरांचं काय घेऊन बसलात? जे यांच्यासाठी खपलेत त्यांनाच हे ओळखेनासे झालेत, मग इतरांचं काय घेऊन बसलं? दादरकरांचा विचार जर कोणी करत असेल तर तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आलेत आजवर. दादरमध्ये क्लॅश नको, राडा नको म्हणून त्यांनी यंदा शिवाजी पार्कात दसरा मेळावा घेणं टाळलं. यंदा शिंदे गटाला दसऱ्यासाठी शिवाजी पार्क मैदान सहज उपलब्ध झालं असतं, अगदी तांत्रिकदृष्ट्याही. पण सणासुदीला दादरकरांना त्रास नको या एकाच उद्देशानं त्यांनी आझाद मैदान निवडलं. बाळासाहेबांचा स्मृतिदिन आज 17 तारखेला असतानाही सीएम काल रात्री उशिरा समाधीचं दर्शन घ्यायला आले. कशासाठी? तर मागच्या वर्षीचा अनुभव, ते गोमूत्र शिंपडणं, समाधीस्थळ धुवून काढणं, हा एक प्रकारचा अपमानच होता. आणि हे करतंय कोण? तर शेंडी जानव्याचं गोमूत्रधारी हिंदुत्व खुंटीवर टांगलेला उभाटा गट. बघा केवढा मोठा विरोधाभास आहे. एका बाजूला म्हणायचं आम्ही गोमूत्रधारी नाही आणि हे गोमूत्र शिंपडतात. मुंबईत 40 मिनिटं गाडीबाहेर न निघालेला शिवसेनेचा वाघ मस्केंनी फोडलेल्या फटाक्यांच्या आवाजानं कावराबावरा झाला आणि परत फिरला. मग तिथेही त्यांनी पोलिसांना वेठीस धरलं होतं. कालही अनिल देसाई, अनिल परब सैनिकांना सावरण्याच्या नावाखाली जे काही करत होते ते पाहण्यासारखं होतं. या दोन्ही नेत्यांना आता आयती संधीच चालून आली म्हणा. आयुष्यभर कधी सेना स्टाईल राडे केलेले नाहीत यांनी. हे किचन कॅबिनेटवाले, त्यामुळे आता यांना फुल स्कोप आहे. अशा राड्यांमध्ये स्वतःला कट्टर शिवसैनिक असल्याचं सिद्ध करून दाखवण्याचा फुल स्कोप आहे. आणि नेमकं हेच ते काल दोघेही हेच ते करताना दिसत होते. मग मला आश्चर्य एकनाथ शिंदेंचं वाटतंय. ते राज्यात सत्तेत आहेत, मुख्यमंत्री आहेत. त्यांनी ठरवलं तर जसं दसऱ्याला शिवाजी पार्क घेतलं असतं तसं आज उजळ माथ्यानं दिवसा उजेडी माननीय बाळासाहेबांच्या समाधीस्थळी त्यांना येता आलं असतं. मग ते उगाच बॅकफुटवर का खेळत आहेत? त्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांचा आत्मविश्वास डळमळीत होण्याचे चान्सेस आहेत. आपण अशी पळपुटी भूमिका स्वीकारणं कितपत योग्य आहे याचाही विचार मुख्यमंत्र्यांनी करायला हवा. संघर्ष नको हे चांगलं आहे, पण सतत माघार घेणं योग्य नाही. तुम्ही बोट उचललं तर दिघे साहेबांचे अनुयायी खवळून उठतील आणि मग हा वाद चिघळेल ही तुमच्या मनातली शंका रास्त आहे. पण मला चांगलंच ठाऊक आहे की काल विशाखाराव जे बोलल्यात की ठाण्यावरून बोरिवलीवरून यांना इकडे यायची गरज काय, त्याला कडक भाषेत उत्तर देण्याची गरज आहे. उत्तर देता येऊ शकेल, कारण शिवसेनेचा जन्म भलेही दादरमध्ये झाला असेल पण सेना खऱ्या अर्थानं वाढली ठाण्यात. सेना बहरली ग्रामीण महाराष्ट्रात, नाशकात, पुण्यात. मुंबई महानगरपालिका ताब्यात आल्यावर संपत्तीनं मोठा झालेला पक्ष हा एकट्या दादरमधल्या त्या फक्त 7 नगरसेवकांमुळे वाढलेला नाही आहे. मुंबईत अजूनही 220 वॉर्ड आहेत जिथून जवळपास 90 लोक निवडून आलेत शिवसेनेचे. यांच्यामुळे ही मुंबई महानगरपालिकेतली सत्ता तुम्ही भोगली.
विशाखाताई, तुम्ही महापौर बनल्या त्या केवळ तुमच्या 7 नगरसेवकांमुळे नाही दादरमधल्या, तर अखंड शिवसेनेमुळे बनल्या हे विसरू नका. ठाकरे म्हणजे मराठी, ठाकरे म्हणजे महाराष्ट्र, तसं दादर म्हणजे शिवसेना नव्हे, हे नवं विष पेरू नका आता. किती झालं तरी जसं राज आणि उद्धव कधीतरी एकत्र यावेत असं काही भाबड्या मराठी माणसांना वाटतं ना, तसंच ही फुटलेली शिवसेनाही एक दिवस सांधली जावी असा एक विचार अनेकांच्या मनात आहे. तर मातोश्रीशी इमान दाखवण्याच्या नादात अनेक नेते काल नीम का पत्ता कडवा आहे सारख्या घोषणा देत होते. कोणी सांगावं नीतीचा खेळ कधी बदलेल. आदल्या दिवशी गद्दारांच्या ढोंगणावर दांडा आणण्याची भाषा करणाऱ्या शीतल मात्र जशा दुसऱ्याच दिवशी गपगुमान शिंदे गटात आल्या, तशी वेळ तुमच्यावर आली तर तोंड लपून यायला लागू नये एवढी गुंजाईश शिल्लक ठेवा. हे काय म्हणतात ना, दुश्मनी जम के करो लेकिन ये गुंजाइश रहे, जब कभी हम फिर से दोस्त बन जाए तो शर्मिंदा ना होना पडे. असो, त्यांनी धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव घेतलं तर हे लोक शिवतीर्थ, बाळासाहेबांचं स्मृतीस्थळ आणि चक्क बाळासाहेबच हिसकावून घेत आहेत. हे त्यांचं, ते त्यांचं. पण महाराष्ट्रातल्या सामान्य मराठी माणसानं शिवसेना या 4 अक्षरी मंत्रावर आपलं घरदार ओवाळून टाकलं. ज्या बाळासाहेबांवर निस्सीम प्रेम केलं, श्रद्धा ठेवली, त्या सामान्य मराठी माणसासाठी तुम्ही काहीतरी शिल्लक ठेवाल की नाही? मराठी माणसाला ताठ म्हणणं जगाला शिकवणाऱ्या, आर्यला कार्य म्हणायला लावणाऱ्या आणि होय मी हिंदू आहे हे सगळ्या जगाला ठणकावून सांगणाऱ्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेबांच्या स्मरणदिनी त्यांच्या शिवसैनिकांनी जी आगळी वेगळी श्रद्धांजली वाहिली ना, त्यांना साहेबांच्या आत्म्याला निश्चितच शांती लाभली असेल. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असूनही वाद टाळावा, तणाव वाढू नये आणि त्यानंतरच्या शुद्धीकरणाने आपला अपमान होऊ नये यासाठी आदल्या दिवशी आले. शिंदेंचा अपमान टळला हो, पण स्मृतीस्थळासमोरचा धिंगाणा पाहून बाळासाहेबांच्या विचारांचा मात्र अपमान टळला नाही. बाळासाहेबांच्या विचारांचा अपमान झाला. हेच मोठं दुर्दैव आहे. काय बोलणार.